श्रोते हो नमस्कार. स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे संवेदना आणि स्त्री म्हणजे परिवर्तनाची प्रेरणा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या या विशेष प्रसंगी मी मोनाली लंगरे आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावर सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत एक अशी व्यक्तिमत्व ज्यांनी UPSC सारख्या अत्यंत प्रतिष्ठित परीक्षेत यश मिळवून प्रशासनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कर्तृत्व, जिद्द आणि नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवास अनुभवलेल्या माननीय श्रीमती मिनल करनवाल मॅडम यांच्याशी आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्ते. या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मला आज इथे बोलवलं महिला दिनाच्या निमित्तानेही आणि एक UPSC आपण क्रॅक केलं सक्सेसफुल ॲस्पिरंट म्हणूनही धन्यवाद. मॅडम सर्वप्रथम की आपल्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगाल का? तर माझा जन्म डेहराडून नावाच्या एक शहरामध्ये झालं. उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून. मी माझं शालेय शिक्षण देहरादूनला पूर्ण केली. 12वीपर्यंत मी सेंट जोसेफ्स अकॅडमी नावाच्या एक शाळेला शिकली. त्यानंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी मी दिल्लीला सेंट स्टीफन्स कॉलेज नावाच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. त्यामध्ये मी बॅचलर इन आर्ट्स इन हिस्ट्री पूर्ण केली आणि ते पूर्ण केल्यानंतर मी 3 वर्षाने IAS झाली. अच्छा, म्हणजे शिक्षण अतिशय उच्च प्रकारचं झालेलं आहे मॅडम. मॅडम आपल्या UPSC प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे प्रशासनात येण्याचा तुमचा निर्णय कधी आणि कसा घेतला आणि त्यामागची प्रेरणा काय होती? तर मी 14 वर्षाची होती जेव्हा माझ्या वडिलांनी मला कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू एक मॅगझीन असते, त्याच्यामध्ये UPSC क्लिअर केलेल्या लोकांचे इंटरव्ह्यू असतात. जसं आज मी तुमच्याकडे इंटरव्ह्यू देत आहे तसे इंटरव्ह्यू तेव्हा यायचे. तर त्यांनी मला ती पुस्तक आणून दिली होती, एक मॅगझीन. आणि त्याला वाचल्यावर मला खूपच छान वाटलं. म्हणजे एक आपण मंत्रमुग्ध ज्याला म्हणतो की बाबा ही पण अशी जॉब असते, असे लोक असतात आणि त्यांच्या असं कामं असते, म्हणून मला खूप प्रेरणादायी वाटलं. तर तेव्हा मी निर्णय घेतले की बाबा मला हाच करायचा आहे. आणि 12वी नंतरचे माझे सगळे निर्णय म्हणजे कॉलेज कुठे करायचं, कॉलेजमध्ये काय शिकायचं, ते सगळे निर्णय UPSCला निदर्शनास ठेवूनच मी केलेले होते. आणि कोचिंग कुठे घ्यायची, कसं घ्यायची, हा प्रवास माझा खूप लांबचा राहिलेला आहे. मॅडम म्हणजे मला इथे असं सांगावंसं वाटतं की लहानपणापासूनच आपलं एक ध्येय ठरवलेलं होतं तुम्ही. येस. मॅडम म्हणजे आज मला जर कोणी विचारलं तर हे नाही तर काय होणार तुम्ही जीवनात, तर मला त्याच्यासाठी उत्तर नाही आहे. अच्छा. मॅडम UPSCच्या तयारीचा प्रवास नक्कीच सोपा नसतो. तयारी करताना कोणती मोठी आव्हानं तुम्हाला त्या काळात आली आणि त्या काळातल्या आव्हानांच्या काही आठवणी सांगाल का तुम्ही आमच्या श्रोत्यांना? बिलकुल. आणि ह्यामध्ये कुटुंबाची भूमिका किती महत्त्वाची असते, कुटुंबाचा पाठिंबा किती असतो? सर्वोपरी आहे कुटुंब. म्हणजे जेवढं मला सपोर्ट भेटलेला आहे, आपण फायनान्शियली म्हणू किंवा इमोशनली, ते माझे आई-वडील, भावांनी सुद्धा मला दिलं. म्हणजे छोटा भावसुद्धा त्यांचं काय आहे की कधी प्रिंटर लागलं, काय लागलं तर त्यांना पटकन मी पळायला लावायचे की बाबा या तू दिल्लीला आणि मला तो पाहिजे. म्हणजे एवढं सपोर्ट गरजेचा असतो. म्हणजे असं नाही की सपोर्टशिवाय मुलं काढत नाही हा एक्झाम, पण सपोर्ट खूप गरजेचा असतो. आणि माझ्या या प्रवासामध्ये तर कुटुंबाच्या सपोर्ट सर्वोपरी राहिलेला आहे. दुसरा तुम्ही प्रश्न विचारले की बाबा आव्हान काय राहिले मला माझ्या प्रवासामध्ये. तर आव्हान जर सांगायचं तर माझी हिस्ट्री अशी राहिली होती की क्लासमध्ये नेहमी फर्स्ट यायचं किंवा कॉलेजमध्ये फर्स्ट यायचं. पण तेव्हा कसं होतं की सिलेबस छोटा किंवा आपण जर हे 4 धडे रटलो तर तेव्हाही तुम्हाला फर्स्ट येणं शक्य होते. पण UPSC एकदम डिफरंट, एकदम वेगळं गेम आहे. त्यात जेव्हा मी पहिल्यांदा फेल झाली तर सर्वात पहिलं आव्हान हे झालं की बाबा फेल म्हणजे काय? का झालो आपण? आणि फेलचा अर्थच तेव्हा समजत नव्हता. मग तो फेल होणं पण महत्त्वाचं होतं, कारण की त्यामुळे मला कळलं की व्यक्तिमत्वामध्ये वाढ करून घ्यायची असेल तर स्वतःच्या वीकनेससुद्धा जाणून घेणे हे महत्त्वाचे असतात. आणि फेलियरशिवाय आपण वीकनेस जाणून घेऊ शकतच नाही. त्यामुळे तेव्हा मी रडली होती. पण आज जेव्हा मी मागे बघते तर तो फेलियरही गरजेचे होते. सेकंड अटेम्प्ट फेल झाल्यावर सुद्धा खूप मोठा मला डिप्रेशन झालं होतं. पण तेव्हा सगळं सांभाळून मग पुढे कसं जायचं आहे यावर विचार करून मग तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मी क्लिअर केली होती. मॅडम हा अगदी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलात.
मॅडम अभ्यासाचं नियोजन UPSCमध्ये तुमचं कसं होतं? आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना आपण UPSCमधून काय मार्गदर्शन कराल? मुलींना मी नेहमी एक गोष्ट तर हे सांगेल, की भीती कसली प्रकारची मनात ठेवू नये. मुलींना भीती वेगळी प्रकारची असते. पहिलं आहे लग्नांची भीती. म्हणजे आवड कमींना असते, भीती जास्तींना असते, की बाबा हे मी 22ची झाली, 23ची झाली, की मग पटकन कुटुंबातले लोकं म्हणणार, की बाबा लग्नाचं काय आणि मग अटेम्प्ट कसे लिहावे. मला वाटते, की आजपर्यंत मी जेवढ्या ग्रामीण भागाच्या पालकांना सुद्धा भेटली आहे, ते मुलींच्या शिक्षणासाठी तेवढे सीरियस आहे. फक्त त्यांना मुलींमध्ये ती सीरियसनेस बघायला मिळत नाही. बरेचशा आमच्या मुली Instagramवर असून त्यांना फॅशनकडे जास्त लक्ष आहे, बोलायलाही हरकत नाही आहे आणि त्यामुळे त्यांना वाटते की UPSC केलं तर 2-3 वर्ष आपण विकत घेऊ शकतो पालकांकडून. त्या 2-3 वर्षांसाठी मला पैसे भेटून जाईल आणि मी UPSC किंवा MPSCची तयारी करते म्हणून पालकांकडून वेळही मिळून जाईल. तसं न करता तुम्ही एक प्रकारची सिरियसनेस तुमच्या लेव्हलवर दाखवा, ती भीतीला मनात काढून त्याच्या पर्यायशिवाय दुसरा ऑप्शनसुद्धा नाही आणि काय करतासुद्धा येणार नाही. मग ती भीतीला काढा आधी तुमच्या मनातून. दुसरा टप्पा आहे की नियोजनाच्या जेव्हा तुम्ही मला विचारत असेल तर UPSC फार सोपं आहे. एक सिलेबस आहे, मागच्या वर्षाचे प्रश्नपत्र आहे आणि मग तुम्हाला जी प्रॅक्टिस करायची त्याच्यासाठी मॉक टेस्ट आहे. तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. ज्या कॉन्सेप्टवर आमच्या आताच्या शाळेत शिक्षण किंवा कॉलेजच्या शिक्षणामध्ये कमी बळ दिला जाते, की कॉन्सेप्ट समजा आणि मग त्याचे प्रश्न सोडवा. त्याकडे तुम्हाला कोचिंगची जरी तुमच्याकडे संधी नसेल तर ऑनलाईन इतके व्हिडिओज आहे आजच्या तारखेमध्ये. त्या ऑनलाईन व्हिडिओजचा वापर करा. मॉक टेस्ट किंवा स्टडी मटेरियल बरेचशा प्रमाणात तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. कमी जर असेल तर इच्छाशक्ती ज्याला आपण मराठीत म्हणतो. तर भीती काढणे आणि इच्छाशक्ती निर्माण करणे हे 2 खूप पॉवरफुल टूल्स आहे, शस्त्र आहे, ज्याच्यामुळे हा एक्झाम किंवा कॉम्पिटिटिव्ह परीक्षा कुठलीही क्लिअर करू शकतो. म्हणजे इथे म्हणावं लागेल मॅडम, की जिद्द, सातत्य आणि चिकाटी याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. येस. मॅडम निकाल लागल्याचा तो क्षण आणि IAS झाल्याची बातमी ऐकताना तुमच्या मनात काय भावना होता आणि कुटुंबाची यावर काय नाही, प्रतिक्रिया आपण होती? रडलो एकत्रित. कारण की ते आपण जे हिंदीत म्हणतात खुशी के आंसू. कारण की 3 वर्ष त्याच्यासाठी मी वाट पाहिली त्या निकालासाठी आणि एकदा लागल्यावर सगळे खूपच आनंदित होते. मी तर अक्षरशः 5 मिनिटात एका इंटरव्ह्यूसाठी पोहोचली होती, की बाबा अच्छा. आमचं झालं आहे आणि आता इंटरव्ह्यू द्यायचं आहे त्याच्यासाठी. पण खरंच त्या म्हणजे ती खुशी आणि तो आनंद तेव्हाचा होताच, पण त्याच्या मागची मेहनत आणि धैर्य मी सांगेल, कारण की हा एक्झाम मॅरेथॉन आहे. 1.5 वर्षात 3 टप्पे होतात आणि 1.5 वर्षात म्हणजे तो धैर्य आणि कन्सिस्टन्सी ठेवणे तो मेन चॅलेंज असतो. मग एक मी म्हणेल की समाधान आणि आराम निकाल लागल्यावर हेही माझे फीलिंग्ज होते. म्हणजे निकाल लागल्यानंतर आपल्याला असं वाटतं ना, की आपला आनंद हा गगनात मावेनासा होतो. तो एक क्षण आणि त्याची आठवण आणि तुम्ही इथे आरामही, एवढ्या सांगितली. मेहनतीला फुल स्टॉप लागलं. कारण की अगदी मेहनत बरोबर. एवढी होती की आता म्हणजे तेव्हा लागलं की बाबा ठीक आहे, छान, हे संपलं आता. अगदी बरोबर. हं. मॅडम UPSC करताना तुमचं ध्येय होतं का फक्त UPSCच करायचं आणि IAS बनायचं? का बी प्लॅन असा काहीतरी होता, की UPSC नाही झाली होतंच. तर मी बी तुम्हाला प्लॅन? सुरुवातीला सांगितली, की माझ्याकडे आर्ट्सची डिग्री आहे. मी अच्छा. इंजिनियर, डॉक्टरी काहीच केलेली नाही आणि त्यामुळं माझ्याकडे बी प्लॅन नव्हताच. एकदा मी MA घ्यावंचं तशी प्रयत्न केली होती, पण तोही 1 वर्षात सुटून गेला. कारण की UPSCचे स्वतःचा अभ्यास एवढा असतो, की दुसरा अभ्यास करणे फार अवघड असते. पण मी हे म्हणणार नाही, की तुम्ही सुद्धा प्लॅन बी ठेवू नये. म्हणजे माझ्या खूप बॅचमेट्स आहे जे RBI किंवा IPSची नोकरी करत असताना सुद्धा IASचा एक्झाम त्यांनी काढलेला आहे. म्हणून प्लॅन बी ठेवणे कधीही चांगला असतो. माझं रिस्क होतं आणि रिस्क चांगल्याप्रमाणे पार पडलं गेलं. पण तसं करू नये असं माझी. मॅडम तुमचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या जिल्हा परिषदेमध्ये प्रमुख भूमिका, जबाबदाऱ्या काय असतात? मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव म्हणून किंवा कुठली जिल्हा परिषदामध्ये असून ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी आमच्या कंध्यावर असते आणि विकास म्हटलं गेलं तर सब्जेक्टिव्ह म्हणणार नाही, मोघम नाही आहे. आमचे विभाग आहे 17. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, आमचे बचत गट, रोह्यो, ग्रामपंचायत असे अनेक विभाग असतात. पाणी पुरवठा आणि स्वच्छता. त्या विभागाच्या अनेक योजना असतात. समजा आरोग्यामध्ये आता जस्ट आपण अरुणोदय नावाचं अभियान संपवलं. सिकल सेलची टेस्टिंग होती. आपण शिक्षणमध्ये पाहतो तर आमच्या पॅटच्या परीक्षा, स्कॉलरशिपच्या परीक्षा, पोषण आहाराच्या स्कीम्स हे सगळं चालतात. माझ्या खाली 10,023 लोकांची वर्कफोर्स आहे. त्या वर्कफोर्स
क्लास 4, क्लास 3, क्लास 2, क्लास 1 त्यांच्याकडे आलेले वेगळ्या स्कीम्स त्यांना राबवणे, त्याचा फॉलोअप घेणे, त्या फॉलोअप घेतल्यावर मग मंत्रालयाकडे रिपोर्ट करणे. हा सगळ्या समन्वयाचा, फॉलोअपचा आणि ह्या स्कीम्स चांगल्या रूपाने अंमलात आली पाहिजे, त्याची काळजी घेणारा म्हणजे सी-ओ. जिल्हा पातळीवर प्रशासन सांभाळताना तुम्ही एक महिला अधिकारी म्हणून कोणती मोठी आव्हानं तुम्हाला समोर येतात? पहिलं आव्हान तर हाच, की महिला अधिकाऱ्यांची आज रोजी संख्याच कमी आहे. तर एकदा कधी-कधी आम्हाला असं वाटतं, की लोकांच्या मनात हे असते, की बाबा महिला अधिकारी मग यांच्यासोबत वागावं कसं? हे अगदी. काहीतरी बोलू शकते, आमच्यावर काहीतरी आरोप नाही लावणार, असे बरोबर. प्रश्न लोकांच्या डोळ्यातच दिसून जाते आम्हाला, की थोडीशी त्यांना वन हँड डिस्टन्स ठेवावं असं वाटते. तर मी महिला अधिकारी म्हणून असा प्रयत्न करत राहते, की लोकांना माझ्यामुळे ऑकवर्डनेस किंवा काही प्रश्न असे त्यांच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून मीही फ्रँकली बोलते आणि असा प्रयत्न करते, की बाबा मी अवेलेबल राहिली पाहिजे. म्हणजे महिला माझी दुसरी आयडेंटिटी आहे. पहिली आयडेंटिटी माझी सी-ओ आहे. तर सी-ओ त्या खुर्चीची आयडेंटिटी मला आधी पार पाडावी लागते आणि मग महिलांची आयडेंटिटी माझ्याकडे समोर येतात. बाकी भरपूर महिलांना असं वाटेल, की बाबा तुम्ही फील्डवर कसं फिरता, तुम्ही आरोग्याची काळजी कशी घेता. तर मला वाटते, की तुम्ही जर मनात ठरवले, तर तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की महिला म्हणजे शक्ती आणि बरोबर. महिलामध्ये मी गॅरंटीने सांगू शकते, की पुरुषांपेक्षा जास्त रेझिलियन्स, जास्त पर्सिव्हरन्स म्हणजे त्यांना कुठलंही काम करून घ्यायची ताकद जी महिलांमध्ये असते, ती असं म्हणणार नाही पुरुषांमध्ये नाही पण पुरुषांपेक्षा कमी नाही आहे. अगदी आपण बरोबर. म्हणजे आमची बॉडी, आमचं शरीर एक बच्चू जन्मण्यासाठी जर शक्तिशाली आहे, तर बरोबर. कुठल्याही कामांसाठी शक्तिशाली आहे. मनात ती भीती ठेवायची नाही ऑलरेडी, की बाबा मी महिला आहे म्हणून हे होणार नाही, मी महिला आहे म्हणून तो होणार नाही. चॅलेंज जरी आले, त्याला बरोबर. फ्रँकली आणि पोलाइटली जर हँडल केलं, तर मला वाटते महिला अधिकाऱ्यांना पुरुषांपेक्षा जास्त प्रेम मिळतं. तुमचा अनुभव खरंच खूप प्रेरणादायी आहे मॅडम. जिल्हा परिषदेमार्फत महिलांसाठी कोणत्या महत्त्वाच्या योजना राबविल्या जात आहेत? महिलांसाठी 2 विभाग महत्त्वाचे आहे. पहिला आहे महिला बालकल्याण, जो विशेष महिलांसाठी आहे. म्हणजे एक गरोदर महिला राहिली किंवा स्तनदा माता राहिली त्यांच्यासाठी डी-बी-टीच्या योजना आहे, जेवणाच्या योजना आहे, पोषणाच्या योजना आहे. हे विशेष येतात अंगणवाडीच्या मार्फत. आणि दुसरा म्हणजे बचत गटांच्या डी-आर-डी-ए त्यामार्फत आपण अनेक बचत गटांना, मी बचत गट म्हणत नाही, स्वयंसहायता समूह गट म्हणायला पाहिजे. त्यांना आपण भरपूर प्रकारांचे लोन देतो आणि हे तर झाल्या स्पेसिफिक महिलांसाठी. पण माझं पूर्ण जिल्हा परिषद महिलांसाठी म्हणजे वेगळ्या स्कीम जे पुरुषांनाही जातात ते महिलांनाही जातात. तर दिव्यांग कल्याण पाहिलं तर त्याच्यात महिला दिव्यांगांना अनेकशा डी-बी-टीच्या योजना आहे. महिला समाज कल्याण योजनाही आहे. पुरुषांनाही आहे, महिलांनाही आहे. ग्रामपंचायतकडे पाहायला गेलो तर आपण 1 ते 7 नमुने देतात, महिलांनाही देतो. तर महिलांना विशेष 2 विभाग हँडल करतात आणि बाकी सगळेच विभागात महिलांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात लाभ देतातच. ही माहिती निश्चितच महिलांसाठी तुम्ही दिलेली उपयुक्त आहे. मॅडम, बचत गट आणि महिला उद्योजकतेसाठी कोणते विशेष उपक्रम तुम्ही राबवलेत का? तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद सी-ई-ओ म्हणून आल्या? हो, मी जेव्हा आली तर एक विशेष आमची योजना होती बहिणाबाई मार्ट हे स्थापित करायची. अच्छा. त्यात आमचे आदरणीय पालकमंत्री महोदयांचे खूप मोठं वाटा राहिलेला आहे त्या कामांना करून घ्यायचं. 11 बहिणाबाई मार्ट आणि आता 13 बापरे! आपण दिलेले आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की बचत गटांना बाजारपेठ पाहिजे, म्हणजे बरोबर. त्यांचे एकदम सुंदर, ऑर्गॅनिक, नॅचरल असे प्रॉडक्ट्स असतात, त्यांना बाजारपेठ पाहिजे आणि आपण त्यांना थेट मॉल देतोय. हे महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा कुठल्या जिल्ह्यात घडत असेल तर तो जळगाव. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर जाणीव वाढविण्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदच्या सी-ई-ओ म्हणून काही पावलं उचलली आहेत का? सुरक्षा वाढवण्यासाठी एक मी परत माननीय पालकमंत्री महोदयांचं नाव यामुळे घेईल, कारण की त्यांनी डी-पी-टी-सीमध्ये आम्हाला 21 कोटी रुपये दिले की तुम्ही CCTV लावा. अच्छा. बदलापूरला जो विषय घडलं होतं त्याच्यानंतर मुलींचा संरक्षण शाळेत हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला होता आणि CCTV लावलं की एक डेटरन्स क्रिएट होते आरोपींनाही, हो. किंवा काही केलं तर आमचा चेहरा आणि आमची जाणीव CCTVमध्ये होईल. तर बरोबर. त्यामुळे आपण त्या CCTV लावणे ही माझ्या कार्यकाळाची खूप मोठी उपलब्धी होईल, की आमच्याकडे 1819 शाळेमध्ये आपण CCTV लावणार आहेत. अच्छा. मॅडम, एवढ्या व्यस्त कामांमध्ये स्वतःसाठी तुम्ही वेळ कसा काढतात आणि आपले छंद आम्हाला सांगाल का?
स्वतःसाठी वेळ काढणे हे माझ्याकडे अत्यंत गरजेचा विषय असतो. कारण की मी 5 दिवस फुल एनर्जीने आपण जर एक स्वरूपाने असं म्हणू शकते की 100 किलोमीटर प्रति तास त्या स्पीडने मी पळते. पण सॅटर्डे, संडे आला की मला माझ्यासाठी वेळ लागते. अच्छा. मला टीव्ही बघणे खूप आवडते. पिक्चर बघणे तर अतिशय म्हणजे कुठली पिक्चर आता त्यात मी म्हणणार नाही की मला हाच आवडते किंवा तोच आवडते. मला कुठली पिक्चर आली आणि थिएटरमध्ये बघायला जायचं आहे, मला ती आवड आहे. मी एक ब्लॉगही लिहिते. लिहिणे अच्छा. म्हणजे माझ्यासाठी आरामाचा विषय आहे. लिहिली की मला वाटते की माझे थॉट्स क्लिअर झालेले आहे. तर लिहिणं म्हणजे मी ब्लॉग मेंटेन करते पब्लिकमध्ये. मॅडम, तुम्ही आत्ता जो उल्लेख केला का मी पब्लिकमध्ये ब्लॉग लिहिते. आमच्या श्रोत्यांना सांगाल का की जिल्हा परिषदेच्या CEO मॅडम ब्लॉग लिहितात, ते कशावर लिहितात नक्की? माझी एक वेबसाईट आहे anepistle.wordpress आणि आपण ह्याच्यासोबत निर्गमितही करू शकता. इंग्रजीमध्ये लिहिते कारण की अच्छा. मला ती भाषा लिहिण्यामध्ये सोपं जाते. पण पर्सनल ब्लॉग आहे म्हणजे काही थॉट्स जगांसाठी आली अच्छा. तर मी त्यावर नक्की लिहिते. दर महिन्यात एक माझा ब्लॉग तरी लाईव्ह होते. दुसरं मला बुक्स रीडिंग ही खूप आवडते. बुक्स रीडिंग म्हणजे बाकी देशांना त्यांच्या लीडर्सने कसं उभं केलं बरोबर. ते मला खूप आवडते रीडिंग आणि कथ्थकसुद्धा मी शिकत होती अरे बापरे! मागच्या वर्षी आणि पहिली स्टेजच्या एक्झाम देऊनही क्लिअर झाली. पण अच्छा. यावर्षी मला लिगमेंट टिअर झाला म्हणून मी यावर्षी क्लिअर करू शकली नाही. पण पुढच्या वर्षी नक्की कव्हर अप करेल. तर डान्सिंग, रायटिंग, रीडिंग हे माझे मुख्य आणि थिएटर वॉचिंग. मला पिक्चर्स बघणे ॲक्च्युअलमध्ये जर प्रायोरिटी म्हटलं तर पहिल्या नंबरवर पिक्चर्स आणि मग बाकीच्या गोष्टी. तुमचे खूप छान छंद आहेत मॅडम. मॅडम, आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी आणि UPSCचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण मुलींसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल? माझं प्रेरणादायी संदेश हे असणार आहे की आजच्या मुलांना असं वाटते की त्यांच्या जीवनात ABCD राहिली की ते काय करू शकणार आहेत. तसं नाही आहे. माझ्याकडे जेव्हा मुलं येतात, मुली येतात तेव्हा म्हणतात, मॅडम ही इंग्रजीमध्ये एक्झाम तर मी देऊ शकत नाही, मराठीमध्ये माझं क्लिअर होईल का? जळगावला राहिली तर क्लिअर होईल का? लग्नानंतर क्लिअर होईल का? माझं बच्चू एक छोटं तर क्लिअर होईल का? हे फक्त UPSCसाठी नाही, पण मला वाटते की मुलींनी स्वतःसाठी खूप सारे लिमिट तयार केलेले आहे आणि ते फक्त डोक्यातच आहे. यांना जर तुम्ही काढून टाकले आणि आपण जे म्हणतो महाभारतमध्ये अर्जुनचा उल्लेख होता की त्यांना फक्त पक्षींचं डोळं दिसायचं की बरोबर. मला हे करायचं आहे, कसं करायचं आहे, कधी करायचं आहे, का करायचं आहे, हे प्रश्न नंतरचं आहे. पण हे करायचं आहे आणि तेवढं जर मुलांनी त्यांच्या मनामध्ये ठरवलं की बाबा मला काही न करता हे करायचं आहे. म्हणजे आमच्याकडे ऑलिम्पिक मेडलिस्ट राहिले ज्यांच्याकडे चप्पल नव्हती तरीसुद्धा ते हिमा दास म्हणून रेसिंगमध्ये एशियन गेम्समध्ये जिंकलेले आहे. मेरी कॉमकडे पाहिलं तर ते एकदम गरीब कुटुंबातले सुद्धा बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकलेले आहे. तुम्ही आमचे पूर्वीचे राष्ट्रपती राहिलेले APJ अब्दुल कलाम, त्यांचे वडील साधारण कुटुंबातले असून सुद्धा त्यांचा मुलगा राष्ट्रपती झाला आणि हे त्यांच्या डिसिप्लिन म्हणजे फोनचा वापर कमी करणे. आजच्या जनरेशनमध्ये फोनचा वापर खूप आहे. नेमकं अभ्यासाकडे लक्ष देणे आणि स्वतःच्या मनामध्ये प्रॉब्लेम तर निर्माण होतातच, पण आधी सोल्युशनकडे बघावं की हे प्रॉब्लेम आली, आता याचं सोल्युशन काय? आणि प्रत्येक सोल्युशन मुलांकडे त्याचं उत्तर असणारच ही माझी गॅरंटी आहे. फक्त त्याला शोधायचं कसं आणि मनात ती इच्छाशक्ती निर्माण कशी करावी. तर माझी विनंती राहील सगळ्या मुलांना, मुलींना जे माझा हा इंटरव्ह्यू ऐकत आहेत की बाबा मी करू शकते तर तुम्हीही करू शकता. APJ अब्दुल कलाम करू शकता तर तुम्हीही करू शकता. अगदी बरोबर. त्याची काही लिमिट नाही. तुम्ही कुठून येता, तुमचे वडील मजूर आहे, शेतकरी आहे, काहीच आहे. फक्त मनात ठरवून घ्यायची. खूप छान मार्गदर्शन केलंत मॅडम. नक्कीच अनेक तरुण मुलींना यातून तुमच्या संवादातून प्रेरणा मिळेल. मॅडम, आपल्या प्रेरणादायी विचारांमुळे आजच्या तरुण पिढीला नक्कीच दिशा मिळेल. मॅडम, आपल्या व्यस्त वेळात वेळ काढून आकाशवाणी जळगाव केंद्राच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. पुढील कार्यासाठी आकाशवाणी जळगाव केंद्राच्या वतीने आपणास मनःपूर्वक शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या संवादातून आपल्याला UPSCचा प्रेरणादायी प्रवास, प्रशासनातील जबाबदाऱ्या आणि महिला सक्षमीकरणासाठी राबविले जाणारे उपक्रम याबद्दल एका प्रेरणादायी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आपण संवाद साधला. त्यांनी अतिशय मोलाचे विचार आपल्यासमोर मांडले. श्रोते हो, आजचा हा विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी कार्यक्रमात. तोपर्यंत श्रोते हो, नमस्कार.